मुलांना सुट्टी लागली की पहिलं आठवतं ते म्हणजे मामाचं गाव. मग काय, आम्ही निघालो मामाच्या गावाच्या दिशेने. मामाचं गाव म्हणजेच माझ्या माहेरी. तर माझं माहेर आहे पुरंदर तालुक्यातील नीरा येथे पिंपरे खुर्द नावाचं माझं गाव आहे. तर आम्ही सकाळच निघतो. तर आम्ही सकाळी 7च्या दरम्यान निघालो असेल, कारण पुण्यातील ट्रॅफिक आणि उन्हामुळे आम्ही सकाळच निघतो. तर माझे मिस्टर आम्हाला सोडायला हडपसर गाडी तळला येत होते. हा बघा वेद, माझा मुलगा, आणि ही माझी मुलगी अविरा. वेदला सनग्लासेस लावायला फारच आवडतात आणि तो बघतो बघा कसा सनग्लासेसमधून. अशा प्रकारे आम्हाला शिवाई नावाची बस मिळाली, तिचा निघालेली फलटणला. तर हे दोघे फारच खुश होते. काहीतरी गाणं गुणगुणत होते, पण काही गाणं गुणगुणत होते हे समजतच नव्हतं. AC बसमध्ये मस्तपैकी चाललेले. अशा प्रकारे आम्ही नीरा बसस्थानकावर पोचलो आणि ही होती आमची बस. तर त्या बसला ह्या दोघांनीही बाय बाय केलं व माझे वडील काय अजून आम्हाला घ्यायला आले नव्हते. तर त्यांची वाट बघत आम्ही थांबलो होतो. पण मुलांचं कसं असतं तुम्हाला माहीतच आहे ना, मुले काय एका जागेवरती थांबत नाहीत. ते इकडे पळ तिकडे पळ. तर असं करत ते पुढे चालले होते व त्यांच्या पाठीमागं मी, कारण त्यांना घरी कधी जाईल असं झालं होतं. तेवढ्यात त्यांना दिसले माझे वडील. वडील आलेच की ह्यांना इतका आनंद झाला की दोघेही पळत गेले व गाडीवरती जाऊन बसले. वेदला पुढे बसायला फारच आवडतं. तो पटकन जाऊन पुढे बसला व अशा प्रकारे आम्ही घराच्या दिशेने निघालो. आता वेदला असं झालं की माझ्या भावाच्या मुलीसोबत कधी खेळेल. ती त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे, पण त्याला तिच्यासोबत खेळायला फारच आवडतं. अशा प्रकारे आम्ही पोचलो मामाच्या गावाला. थँक्यू.